यावेळी आता 3 बॉल पूर्ण होत आहेत. एक धाव, कोणतीही धाव न खर्च करता आपण पाहतोय फक्त एक विकेट धावफलकावरती लगावली जाते. अर्थातच अक्षय सावंत यांच्या माध्यमातून स्ट्रायकर गोलंदाज आहे. 3 बॉल कंप्लीट झालेत. आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असलेल्या ओव्हर मधील नवीन बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. अलंकृत कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या मध्ये चेंडू फील्ड करत असताना यावरती फक्त एक सिंगल रन आणि या मॅच मधील पहिली धाव जी मात्र आपण पाहतोय 4थ्या चेंडूवरती येते. 4 बॉल पूर्ण झाले. संघाची धाव संख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 1 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. अक्षय सावंत खेळतो बॅटर. सचिन सरळ दिशेला फुल टॉस होता, त्याला मात्र आपण पाहतोय कन्वर्ट केलंय 4 धाव्यांसाठी. आज 4 आणि ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धावफलकावरती 5 धावा. तळा जातोय. इनसाइड आउट फटका खेळायचा होता. कव्हर रिझन मध्ये फटका खेळायचा होता, परंतु मिस केला जातोय. प्ले अँड मिस. बॅटर पाहिलं तर विजय यांच्या माध्यमातून आता डॉट बॉल येत असताना या ओव्हरची देखील सुरुवात होते. शुभ सुरुवात होते टीम फडतरवाडी संघासाठी. एक खुशीची बाब आहे. पहिला बॉल डॉट घेतलाय. यावेळी देखील आपण पाहतोय थोडासा फसवा चेंडू फसवला जातोय. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय उभं करून ठेवलं जातंय फलंदाजाला. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल येतोय.
तिसरा बॉल अगदी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट येतोय अगदी पहिले 3 चेंडूंचा विचार केला तर तिन्ही चेंडू डॉट येताना पाहायला मिळालेत. पहिले 3 चेंडू अतिशय दर्जेदारपणे हाताळले जात आहेत. राज यांच्या माध्यमातून हे देखील मुंबई पोलीस दलामध्ये दाखल आहेत, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल आहेत. पाटण तालुक्यामधील एकमेव असोसिएशन असं असेल की प्रत्येक खेळाडू पाहायला गेलं तर जवळपास सरासरी 80 ते 90% खेळाडू स्वतः सेटल आहेत आणि तदनंतर एक चांगलं क्रिकेट सुद्धा खेळतात. ही ओळख आहे या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची. पाटण तालुक्यामध्ये एक एकमेव असोसिएशन असं आहे जे प्रामाणिक म्हणून या अश्विनकडे देखील पाहिलं जातं. परंतु एक दुसरी गोष्ट खूप महत्वाची आहे की भरपूर खेळाडू असे आहेत की जे अगोदर सेटल झाले तर तदनंतर क्रिकेटसाठी वेळ देत असतात. त्यामधलेच एक उदाहरण म्हणजे राजदादा आपण पाहतो जे मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल आहेत आणि एक चांगलं क्रिकेट सुद्धा खेळत आहेत. शेवटचा बॉल याच्यावरती देखील आपण पाहतोय बायच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्राइक अँड डेंजर झोन. काय घडेल? लेग बायच्या स्वरूपाची ही रन कंप्लीट केली जाते. ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. महेंद्रचा पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय आडव्या बॅटीने शॉर्टम जंप केला जातोय. एक रन कंप्लीट आहे. दुसरी रन देखील कंप्लीट केली जाते आणि या चेंडूवरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 3 साठी आपण पाहतोय निवडले गेले महेंद्र यांना त्यांच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च देखील झालेत. यानंतर होणारी मॅच आम्ही अनाउन्स करू याची देखील नोंद घ्यायची आहे. पाडेकरवाडी विरुद्ध केंजळवाडी यानंतर होणारी मॅच आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. पाडेकरवाडी विरुद्ध केंजळवाडी याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका खेळलाय परंतु थोडासा आपण पाहतो बॅटच्या बॉटम वरती लागत असताना चेंडू परंतु सीमारेषे पार निघून जातोय. म्हणजे परिणाम तेच पाहायला मिळत आहेत. अर्थातच बॅटर माध्यमातून यावेळी कॅच कंप्लीट सचिनच्या माध्यमातून ही कॅच कंप्लीट केली जाते आणि यावेळी बॅटर सचिन देखील बाद जातोय. म्हणजे आपण पाहतोय आता 4 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावा पाहायला मिळतील फक्त 13 धावा. ओव्हर संपते. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला जातोय आणि 3 ओव्हरच्या नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 धावा.
25 धावा फ्री हिटचा चेंडू याच्यावरती आपण पाहतो इनसाइड एज लेग स्लिप रिजन वरतून डीप वरती चेंडू अलॉंग विथ कार्पेट ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचते. एक सन्मानजनक स्कोर आता मात्र आपण पाहतो नशिबाच्या साथीने का होईना तो उभा केला जातोय वाघजायवाडी संघाच्या माध्यमातून. ओहो थोडस मात्र आपण पाहतोय घसरला जातो. याच कारणास्तव चेंडू देखील सीमारेषे पार जातोय. आता या 4 धाब्याने संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 31 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. क्रॉस केला जाणार आहे. यावी विकेटचं पतन होत आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट होतोय. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 35 धावा 36 धावांचं आव्हान दिलं जात आहे 4 ओव्हर मध्ये. अर्थातच टीम फडतरवाडी संघाला याची देखील नोंद घ्यायची आहे. लगेचच या टीम वाघजायवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग देखील लावून घ्यायची आहे. तोपर्यंत जाऊया टॉसच्या दिशेने. अर्थातच टीम पाडेकरवाडी विरुद्ध केंजळवाडी संघ. या मॅचचा टॉस केला जाईल शुभम साळुंके यांच्या शुभ हस्ते.
केंजळवाडी टॉस स्पिन झाली होती केंजळवाडी आणि त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतोय म्हणजे पाडेकरवाडी संघ आपले 2 फलंदाज तयार ठेवायचे आहेत याची देखील नोंद घ्यायची आहे. लेट्स प्ले लेट्स स्टार्ट ओव्हर दी विकेट गोलंदाज प्रेम टू बॅटर अक्षय साळुंखे. पहिला बॉल स्लिप मध्ये घेऊन काढला जातोय. व्हाईट बॉल अगदी पंच आपण पाहतोय वेळ घेत आहे शहानिशा करतात आणि कळवतायत की व्हाईट बॉल आहे म्हणजे एक बॉल कंप्लीट आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय सर्वोच्च असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडू येतोय मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मात्र आपण पाहतोय प्रेमच्या माध्यमातून अचूकतेवरती केली जाते. 2 बॉल कंप्लीट संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे धावा 2. 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिली ओव्हर खूप महत्वाची असते आणि तीच प्रेमच्या माध्यमातून हाताळली जाते. फटका खेळलाय यावेळी या पॉइंटच्या डोक्यावरतून डीप पॉइंट रिजन वरती 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू सीमारेषे पार फरार 4 धावा. वरती धावा किती लिहिले तर अलॉंग दी कार्पेट यावेळी आउटफील्ड पाहायला गेलं तर थोडीशी स्लो होती या कारणास्तव चेंडू ट्रॅव्हल करू शकला नाहीये जमिनी लगत. यावेळी या 2 धावा येतात आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत धावा 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कॅच कंप्लीट यावेळी विकेटचं पतन फुल टॉस होता परंतु फुल टॉसचा पुरेपूर समाचार नाही घेऊ शकले बॅटर महेंद्र साळुंखे. विकेट गमावतायत लागतोय पहिला झटका फडतरवाडी संघाला महेंद्र यांच्या माध्यमातून. झालेली भूमी म्हणजे आमची सह्याद्री या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची दमदार स्पर्धा आहे. नवीन हंगामाची आपण पाहतोय स्पर्धा म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी सह्याद्री चषक. चालू असलेला सामना फडतरवाडी विरुद्ध वाघजाईवाडी. एक विकेट गमावले आणि त्या विकेटच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी कोण आलाय तर या खेळाडूच्या नावावरती तब्बल 6 चेंडू मध्ये 35 धावा ठोकण्याचा विक्रम आहे तो किशोर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नॉन स्ट्राइक एंडला तो फलंदाजी करतोय. स्ट्राइकिंग एंड वरती आता अक्षय साळुंखे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार रोशन. हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय प्रेम धावतोय. यावेळी आपण पाहतोय एफर्ट्स तर लगावलेत प्रयत्न तर केलेत परंतु प्रयत्नामध्ये यश मिळत नाहीये. यावरती मिळाले जातात परंतु 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धाव संख्या 12 वरती जाऊन पोहोचते. 36 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टीम फडतरवाडी संघ 12 पर्यंत आतापर्यंत मजल मारू शकले. अर्थातच बॅटर अक्षय साळुंखे महेंद्र साळुंखे आणि किशोर यांच्या बळावरती.
रिझन डीप वरती क्षेत्ररक्षक असेल, चेंडूची वाट पाहतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु फक्त एकच रन येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता धावफलकावरती पाहायला मिळतात 19 धावा. या ओव्हर मधील 3 चेंडू कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 19 रन ऑन अ स्कोर बोर्ड. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम फडतरवाडी संघ चर्चा केली होती की या खेळाडूच्या नावावरती विक्रम आहे, ज्यानं 6 चेंडू मध्ये तब्बल 35 धावा ठोठवल्यात मागील हंगामामध्ये. किशोर साळुंखे स्ट्रायकिंग एंड वरती फटका खेळलाय आडव्या बॅटीने. क्षेत्ररक्षक असेल, चेंडू गॅदर करेल, फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत सिंगल रन. 4 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. टीम फडतरवाडी. शेवटचा बॉल, चेंडू हवेमध्ये घेऊन काढला जातोय. अक्षयच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक असेल, नजर जमवतोय, कॅच ड्रॉप होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आलाय, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. ओव्हर संपते म्हणजे 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. टीम फडतरवाडी संघ. धाव्यांची गरज आणि ओव्हर क्रमांक 3 साठी, षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय पाचारण केलं जात आहे, आमंत्रित केलं जाते गोलंदाज सागर याला बॉलिंग मार्क वरती. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. समोर मात्र आपण पाहतोय किशोर साळुंखे असेल. चला मॅचला करा सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका आणि यानंतर होणारी मॅच केंजळवाडी संघ आपण देखील तयार राहायचंय फिल्डिंग साठी आणि पाडेकरवाडी संघ आपण देखील तयार राहायचंय बॅटिंग साठी. हा वाईट बॉल, एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल. पंचांचे निर्णय अंतिम असेल. MCA सर्टिफाईड आपण पंच पाहतोय, नामांकित पंच आहेत, अनुभव देखील त्यांच्या जवळ दांडगा आहे. अगदी या वाईट निशी संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नो बॉल. यावेळी देखील आपण पाहतोय आता पंचांच्या माध्यमातून घोषित केलं जाते की नो बॉल आहे, जो खेळपट्टीच्या बाहेर डिलिव्हर झालाय आणि या 9 रन धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या 24 रन ऑन स्कोर बोर्ड. येणारा चेंडू फ्री हिटचा म्हणजे फलंदाज फक्त उचित ग्राह्य धरले जाऊ शकतात. चान्स मिळते, एक संधी मिळते फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाजांना. वाईट बॉल येतोय म्हणजे फ्री हिट कंटिन्यू असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. या वाईट निशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. हो, थोडासा फसवा चेंडू. यॉर्कर चेंडू आपणास पाहायला मिळतोय. जाणून घेतलं, चपल होत होता, तदनंतर चेंडू सरळ आपण पाहतोय बुंद्यामध्ये फेकी केला. तो क्रशर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. व्हाईट बॉल येतोय. अजून एक एक्स्ट्राची रन येते. होय, अजून एक एक्स्ट्राची रन येत असताना संघाची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धाब्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. हा क्रॉस बॅटेड किशोर साळुंखेचा ट्रेडमार्क फटका, सिग्नेचर शॉट निघून चाललाय सीमारेषे पार. दमदार कणकणी षटकार.
चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तेजस धावतोय, चेंडू पर्यंत पोहोचला जाईल का, चेंडूवरती नजर जमवतोय, यावेळी कॅच ड्रॉप होते परंतु त्याच कॅच ड्रॉपच्या मोबदल्यामध्ये 2 धावा देखील मिळाल्या जात आहेत टीम फडतरवाडी संघाला. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. आता विजयासाठी हवेत धावा, 7 चेंडू मध्ये 2. कॅच पकडली जाते. यावेळी मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे, म्हणजेच फलंदाज किशोर यावेळी मात्र माघारी जाणार आहे. नवीन फलंदाज धावत यायचे. विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये बनवायचे 2 धावा. नवीन फलंदाज सचिन येतोय. 2 धाब्यांची गरज असताना सचिन आलाय. यावेळी थोडंसं फंबल, दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे दुसऱ्या धाब्यासाठी आणि या 2 धावा येत आहेत सुद्धा. आणि विनिंग स्ट्रोक मात्र आपण पाहतो सचिनच्या बॅट मधून येतोय. मॅच विनिंग स्ट्रोक सचिनच्या बॅट मधून येतोय. मॅच फिनिश केली जाते. अर्थातच विजय संघ फडतरवाडी आणि या पराजयाला सामोरं जावं लागतंय वाघजाईवाडी या संघाला. हार्डलक बॅड लक वाघजाईवाडी संघ. दोन्ही संघांचे आभार व्यक्त करतो, दोन्ही संघांना शुभेच्छा देतो या हंगामासाठी आणि जातो यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. पाडेकरवाडी विरुद्ध केंजळवाडी संघ. टॉस झाला होता, नाणेफेकीचा कौल झाला, टॉस विन झाली केंजळवाडी संघ. कॅप्टन गणेश दादा बोलले की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतोय, म्हणजे चेस करताना पाहायला मिळणार आहे टीम केंजळवाडी. आणि ध्येय आपण पाहतोय पूर्णपणे उभं केलं जाईल पाडेकरवाडी संघाच्या माध्यमातून. थोडासा आपण फेरबदल करणार आहोत समालोचन कक्षामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडला जाईल एका रायगड जिल्ह्यातील महत्वाचा आवाज दीपक सपकाळ सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. यानंतर होणाऱ्या मॅच साठी ऐकूया आता त्यांच्या आवाजामधील समालोचन. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच अक्षय सालुंके यांनी व्यासपीठावर यावे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मुद्रा करून आणि श्री गणेश यांना नमन करून आता पुढच्या सामन्याला सुरुवात करतो.